आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय चाललंय तुमचं? मावशी हे बघ मी जिंकतोय. अरे वा. पण मग तुम्ही तुमच्या गौरी आईला नाही घेतलं खेळायला? गौरी आई रुद्र दादाची काळजी घेते ना, मग तिला कसं बोलवणार? अरे वा, छान आहेत सगळी मुलं. जया मावशी तुम्हाला खेळायचं का? हो. ये आपण दोघी मिळून खेळूया. चालेल. अगं मावशी असं उलट नसतं जायचं, चुकीच्या घरात जाशील. हो का? हो, ज्याचा जो रंग त्याच घरात जायचं. असं असतं का? हो. म्हणजे गौरी आईनं पण लग्न करून रुद्र सरांच्याच घरी गेलं पाहिजे. काय झालं? आम्हाला पण वाटलं होतं, पण मग काय? जर आई इथून गेली तर आम्हाला पण चुकीच्या घरी जावं लागेल, काम करावं लागेल. आणि असं कोणी सांगितलं तुम्हाला? अरे असं काहीच होणार नाहीये. आता मी आली नाही तर तुम्हाला कुठंच जावं नाही लागणार. मी आवडत नाही का तुम्हाला? नाही नाही, असं काय नाही, आवडते ना. मला खूप आवडतं. मी राहील की तुमच्या सोबत इथं. पण मग आम्हाला गौरी आई कधीच भेटणार नाही का? असं कसं होईल? आई येणार आहे ती तुमची, मग भेटणारच ती तुम्हाला. आता तुमच्या सगळ्यांचे सगळे हट्ट पुरवले तिने, मग तिच्यासाठी तुम्ही बी काहीतरी केलं पाहिजे ना. आई कधीच तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना काय मातोश्री, हिऱ्या मारता भेटलो? काय झालं? तक्रार करायची आहे मला. कसली तक्रार? तू हा जो काय प्लॅन केलायस ना तो फसणार आहे. डोक्यावर पडलीस का तू? ताप आलाय तुला? काही काय बरळतेस? अगं मी नाही बरळत आहे, पण तूच नीट विचार कर ना. अगं काही अर्थ नाहीये. आई, आधीच माझं डोकं खूप गरम आहे, तू अजून नको करूस. आई आहे मी तुझी, कधीतरी तर ऐक माझं. बोला. हे बघ, तू जो काय प्लॅन केलाय ह्याचा त्रास कोणाला व्हायला हवाय? अर्थात गौरीला. म्हणजे इथे जे काय चाललेलं आहे ते रुद्रला कळता कामा नये ह्याचं टेन्शन गौरीला असायला हवं. हो, पण कसं असेल? घरातली तिला काही कळूच देत नाहीये, तर तिला दडपण कसलं येणार? आणि तिला काही कळणारच नाही तर त्रास कसला होणार? तिला त्रास झाला नाही तर ते रुद्रला काय सांगणार? याचा अर्थ घरातल्या परिस्थितीची जाणीव गौरीला सतत व्हायला हवी. तेच तर ना, तसं झालं तरच ती कात्री सापडेल ना, नाही तर सगळं वाया. असं कसं वायाचे? मी काहीच वाया जाऊ देणार नाही. श्वेता, ये. अगं बस. नाही नाही नको, मला काम आहेत खूप. अगं मी बस म्हणतीये ना, बस बस बाळा. पाणी हवंय का तुला? पाणी देऊ? नाही नको. काय अवस्था झाली आहे ना बिचारीची. होणार नाही तर काय ग,
नंदिनीला काळजी आहे का स्वतःच्या मुलाच्या संसाराची? तिचा सगळा वेळ रुद्राचा संसार सांभाळायलाच जातो, म्हणजे स्वतःच्या मुलाचा संसार सोडून दुसऱ्याची काळजी करते. आई काय बडबडतेस तू? अगं काय चुकीचं बोलले मी? रेवती फोन दे. श्वेता घे, गौरीला सांग सगळं. तिला म्हणावं रुद्रला पाठव घरी. रुद्र माझा ऐकणार नाही ग, पण गौरीचं नक्की ऐकेल. आणि रुद्र इकडे आला ना की सुमित तुला त्रास नाही देणार, थोडा कंट्रोल मध्ये वागेल. घे कर फोन. किती सहन करणार ग तू? अगं बायकोला घराबाहेर काढतो सुमित म्हणजे काय? नाही नको. आणि नंदाईंनी जे काही केलं ते योग्यच केलं. आता गौरी आणि रुद्र भाऊजी यांना यातलं काहीच नको करायला. आणि नानी तुम्ही नका काळजी करू. तसंही यांनी काल खोलीमध्ये झोपू दिलं मला. अगं पण दिवसभर मोलकरीण म्हणूनच राबतेस ना घरात. आई श्वेता सांगते तर कशाला हट्ट करतेस तू? आता त्यांचं ठरलंय, माझ्या मुलाच्या संसारासाठी त्यांनी त्यांच्या संसाराचा त्याग करणं. मग करू देत ना. आता श्वेताचं सगळं ठरलंय तर आपण सांगून काय उपयोग आहे का? तिचं ठरलंय, तिने सगळं सहन करायचं. हो, पण म्हणून काही हिने स्वतःचा संसार मोडायचा का? बघ जरा तिच्याकडे, तिचा चेहरा बघवेनासा झालाय मला. नंदिनीला काय जात आहे सांगायला? संसार हिचा मोडेल ना. आणि मला नाही बाई बघवणार हे, मीच बोलते गौरीशी. नाही नाही नको. नानी नका लावू तिला फोन. नका हो तिला त्रास देऊ. मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. हॅलो, हा गौरी, कशी आहेस ग? अगं तुला काहीतरी सांगायचं होतं. इथे काय चाललंय याची कल्पना तरी आहे का ग तुला? तू रुद्रला तिकडे थांबवून ठेवलंयस, पण आई हॅलो. हा गौरी, अगं काही नाही. आईला रुद्रची आणि तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येत होती म्हणून कॉल केला. नाही विशेष काही नाही. ठीक आहे, ठेवू मी फोन? तिला काही कळलं नाही ना? नाही, ती बरं म्हणाली. नक्की? मी तिला फोन करून बघू का? श्वेता, आता तू परत फोन केलास तर तिला शंका येईल ग. हो बरोबर आहे तुमचं. नाही करत फोन. बरं मी येऊ का? हो. काय गरज होती तुला फोन करायची? तू असं का केलंस? का बोलू दिलं नाहीस फोनवर मला? आता कसं कळणार गौरीला? कळणार. मी जे केलंय ते योग्यच केलंय. सगळं कळणार गौरीला. म्हणजे? अगं आपण जास्त बोललो असतो तर मुद्दाम करतोय असं वाटलं असतं ना श्वेताला. अगं पण गौरी बसेल आता विचार कर. तुला रुद्राची आठवण येणं, जेवणाची आठवण येणं ही फार मोठी गोष्ट नाहीये, हे तिलाही माहितीये. आता तिच्या मनातली शंका अजून मोठी होणार. मी चांगलं ओळखते ना तिला. कसली हुशार आहेस ग. नजर नको बाई लागायला माझ्या लेकीला.
हे कुठे हरवलीस? विचार करते सगळ्याच गोष्टींवर औषध असतं तर किती बरं झालं असतं नाही. हे काय बोलतेस? काय झालं? दादू अडकले रे मी. गौरी काय झालं मला सांग. मुलांना इथे असं सोडून जाऊ शकत नाही आणि रुद्र सरांना पण असं इथे थांबवून ठेवणं योग्य नाही. काय करायचं? हे गौरी काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग निघेल याच्यावरती. नाही रे दादू, काही नाही होऊ शकत. रुद्र सर फार हट्टी आहेत. हे बघ गौरी आई, मी स्वतःहून नख कापले. शाबास शाबास. गौरी आई हे बघ, मी स्वतःहून माझे दात घासले. तुझं तू घासले दात? खरंच? हो, थोडी मदत केली जया मावशीनी. हे बघ गौरी आई, मला जया मावशीनी वेणी घालायला शिकवलं. हे बघ ही तिने घातली आणि हे मी. अरे वा, छान जमली की. गौरी आई हे बघ रिबीन. तू स्वतः बांधलीस? हो. शाबास. पण हे सगळं चाललंय काय? कारण आम्ही मोठे झालो. गौरी आम्हाला सगळं जमतंय. आम्ही आता आमची कामं करू शकतो, त्यामुळे तू आमची काळजी करायची गरज नाही. तू रुद्र सरांच्या घरी जा. तुम्हाला कोण म्हटलं मी जाणार? मी इथेच राहणार तुमच्या जवळ. आई त्यांना माहितीये तू त्यांच्यासाठी इथे थांबली असते. हो आई, खरंच तुझा आता आम्हाला भीती नाही वाटत. अरे वा 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 वा. पण इतके शहाणे कसे काय झालात? हा, आणि कुणी शिकवलं हे सगळं? जया मावशी. पोरांची माया परत कधी मिळेल ही आशाच सोडली होती मी. तुझ्यामुळे तो आनंद मला मिळालाय. आता तुझा आनंद मिळव. मी आहे यांच्यापाशी. असे मला कोणीच नाहीये. आता आश्रम आणि पोरं माझी झाली. मी तुझ्यासारखीच मनापासून त्यांची काळजी घेईल. तुम्ही राहाल माझ्याशिवाय? नीट राहाल? नक्की? रुद्र सरांना सांगू. थांबा.
माझ्याकडे एक आयडिया आहे. काय झालं असेल गौरीजींना? त्या बोलल्याच नाही दुपारनंतर माझ्याशी. रागवल्या तर नसतील. माझं काय चुकलंय? पण त्यांची चूक आहे. आता एकदा ठरलंय ना मी इथेच राहणार, मग हे अचानक काय मध्येच? मी नाही जाणार त्यांना सोडून कुठेच. गौरीजी काय चाललंय? अहो रुद्र सर, तुम्ही ऐकत नाही. आई म्हणाली ना घरी जा. आईचं ऐकायचं असतं ना. म्हणजे? हा रुद्र सर, पहिले तुम्ही जायचं, मग आम्ही आईला पाठवणार तुमच्या बरोबर. गौरीजी काय बोलतोय हा? तुम्ही खरंच माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहात? हो मग हो, पण आमची एक आट आहे बरं. कसली अट? आमच्या गौरीचं कायम ऐकायचं. बायकोचं न ऐकणारा नवरा जगात शोधून तरी सापडेल का? काय गौरीजी? तुम्ही जे म्हणाल ते आयुष्यभर ऐकायची तयारी आहे माझी गौरीजी.
लवकरच.